नालासोपाऱ्यात कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना गर्भपात केंद्र चालवणे व त्यांच्या औषधांची विक्री केली जात असल्याचा प्रकार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने उघड केला आहे। पालिकेने या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात 3 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोड परिसरात कुशल क्लिनिक व केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय आहे। या ठिकाणी गर्भपात केंद्र व गर्भपाताची औषधी देण्याचा परवाना नसतानाही त्याची विक्री केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाला मिळाली। या पथकाने त्या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर चंद्रकांत शंभूनाथ मिश्रा व अरुण शुक्ला व वालईपाडा येथील कुशल क्लिनिकचे डॉक्टर संजू सिंग हे दोषी आढळल्याने त्यांच्या विरुद्ध महापालिकेने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 चे कलम 4 आणि 5 सह वैद्यकीय गर्भपात नियम 2003 चे कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे। महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि गर्भलिंग निदान केंद्र व औषध विक्रीचे प्रकार रोखण्यासाठी वैद्यकीय विभाग कार्यरत आहे। असे प्रकार जर कोणत्या भागात आढळून येत असतील तर त्याची तक्रार पालिकेकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। बेकायदेशीर गर्भपात केंद्रामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे। वसई विरार भागात बेकायदेशीरपणे गर्भपात करणारी केंद्र ही उभी राहत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत। यापूर्वी विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान केले जात असल्याचा प्रकार घडला होता। त्यानंतर नालासोपारा धानिवबाग येथेही कसलीही वैद्यकीय मान्यता नसताना हा डॉक्टर बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचा प्रकार समोर आला होता। मी डॉक्टर सुधीर यशवंतराव पांढरे, वैद्यकीय अधिकारी, वसई विरार महानगरपालिका नागरी आरोग्य केंद्र आचोळे। दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी केअर अँड क्युअर हॉस्पिटल म्हणजे CNC हॉस्पिटल नालासोपारा पूर्व येथे बेकायदेशीररित्या गर्भपाताचे औषधी देण्याचे माहिती आम्हाला मिळाली। त्यानुसार आम्ही डमी उमेदवार म्हणजे डमी गर्भवती माता सदर हॉस्पिटलला पाठवली असता तिला संदर्भित हॉस्पिटलने गर्भपाताच्या औषधी दिल्या। आम्हाला याची दिल्याची माहिती मिळताच आम्ही सदर हॉस्पिटलला जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली असता सदर हॉस्पिटलने गर्भपाताच्या औषधी दिल्याचे आम्हाला निष्पन्न झाले। त्यानुसार आम्ही सदर हॉस्पिटलचा पाहणी करून पंचनामा केला व तात्काळ पोलिसांना पाचारण करून सदर हॉस्पिटलवर आचोळे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। नागरिकांसाठी एकच आव्हान असेल की आपण ज्या हॉस्पिटलमध्ये जात आहात त्या ठिकाणी उपचार घ्यायला जात असाल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काही औषधांची मागणी करणार आहात त्या ठिकाणी तुम्ही ते हॉस्पिटल रजिस्टर आहे का, त्यांना त्याबाबतचा परवाना आहे का, गर्भ तपासणी किंवा संबंधित परवाना आहे का, ही माहिती घेऊनच आपण नागरिकांनी सदर हॉस्पिटलमध्ये किंवा सदर रुग्णालयामध्ये उपचार घेणं गरजेचं आहे।